आजचा हा आपला कार्यकर्त्यांचा किंबहुना पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा आहे, गटप्रमुखांचा हा मेळावा आहे। एक गोष्ट लक्षात येते की आता यापुढे हाही मेळावा या जागेमध्ये मावणार नाहीये। विषय अनेक आहेत पण मुद्दा एकच आहे आणि त्याच्याकडे आज सगळ्यांचं लक्ष आहे। मी काय बोलणार याच्याकडे संपूर्ण देश कान टवकारून ऐकतोय, लक्ष देतोय। पण एक लक्षात काय आहे, मी कोण किंवा मी काय बोलणार हा मी नाही, हे आपण सगळे जण आहोत। आपण काय बोलणार, शिवसेना काय बोलणार, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी पहिल्या प्रथम गेल्या 5 वर्षातल्या आपल्या दोन्ही महापौरांना व्यासपीठावरती बोलवतोय। सुनील आणि स्नेहलताई या व्यासपीठावरती या। एक मिनिट इकडे या। अतिशय चांगल्या पद्धतीने या दोघांनी आपण सर्वांनी दिलेली जबाबदारी पार पाडली आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे की या दोघांनाही धन्यवाद द्यायला पाहिजे। कालच सगळे पद्म पुरस्कार जाहीर झाले। त्याच्यात कोणीतरी काहीतरी म्हणतात की एक पुरस्कार हा गुरुदक्षिणा म्हणून दिला गेला। मला कल्पना नाही की असं काही चालतं का की पुरस्कारामध्ये सुद्धा दक्षिणा द्यावी लागते, पण असं म्हणतात, मला नाही माहित। पण एका गोष्टीचा मला अभिमान वाटतोय, आनंद झालाय, तो म्हणजे आपल्या आप्पासाहेबांना पद्म पुरस्कार मिळाला। आणि काही व्यक्ती अशा असतात की आपल्याला असं वाटतं की आपली घरातली माणसं आहेत। त्याचप्रमाणे आप्पासाहेबांना हा पुरस्कार म्हणजे आपल्यालाही किंबहुना मलाही असं वाटतं की आपल्याच कुटुंबातल्या एकाला हा पुरस्कार मिळालेला आहे। आप्पासाहेबांनी काल फोन केला आणि त्यांना म्हटलं, मी आप्पासाहेब आपलं अभिनंदन नाही करत तर सरकारचं करतो, कारण त्यांनी पुरस्काराला मोठेपणा मिळवून दिला। बाकी सगळं ठीक आहे। निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे आणि या धामधुमीमध्ये नेमकं कोण कोणाच्या बाजूला तेच कळत नाहीये। युती या विषयावरती मी बोलणार आहे, किंबहुना त्याचसाठी तुम्हाला मी इथे बोलवलेलं आहे। पण ही गोष्ट बोलताना काही गोष्टींचा समाचार घ्यायला पाहिजे आणि तो घेण्याची गरज आहे। नव्हे तो शिवसेनाच घेऊ शकते, दुसरं कोणाची ती हिंमत नाही। आजच एक बातमी पाहण्यामध्ये आली, वाचनामध्ये आली। सरकार म्हणून जो काय अधिकार असतो त्या सरकारने आपल्या अधिकारात एक काय त्याला म्हणायचं आता अध्यादेश, सर्व सरकारी कार्यालयातील देवदेवतांच्या तसबिरी, शाळेतल्या तसबिरी, आणखीन कसल्या काय असतील त्या सन्मानाने काढा असा फतवा जाहीर केलेला आहे राज्य सरकारने, म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारने। कोणत्याही सरकारी कार्यालयात, शाळेमध्ये, विद्यालयामध्ये वगैरे वगैरे कोणत्याही धर्माचे उत्सव चालणार नाही। कोणी हा सांगितला होता उपद्व्याप करायला? किती लोकांनी याची मागणी केली होती? नेमकं हे सरकार शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं आहे की निधर्मी म्हणून कोणतरी, काय आता त्याला शब्द वापरायचा म्हणायचं मला कळत नाही, की असे नालायक सत्तेमध्ये बसलेले आहेत। कसली घाई तुम्हाला? अरे वटहुकूमच जर का काढायचं असेल ना तर पहिला सरकारी कर्मचाऱ्यांना कायमची घरं द्या, म्हणून वटहुकूम काढा। आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना कायमची घरं देतो आहोत।
असं नेमकं काय घडलं की बाबा सरकारी कार्यालयातल्या महिला कर्मचारी रोज जाताना पर्सच्या ऐवजी घागरी घेऊन जातात आणि कार्यालयात काही काम न करता घागर फुकत बसतात आहेत? किती लोक आपल्यापैकी किंवा आपल्याकडे सरकारी कर्मचारी असे आहेत की रोज जाताना ते पळी पंचपात्र घेऊन जातात, जानवं वगैरे घेऊन जातात आणि ऑफिसमध्ये जाऊन पूजा घंटा वाजवत बसतात आहेत? निधर्मीपणा आम्ही समजू शकतो, पण निधर्मीपणा हा सगळ्या बाबतीत आणा. आमची काही हरकत नाही की सरकारी काम त्याच्यामध्ये धर्म येता कामा नये, याला आमची सुद्धा मान्यता आहे. नवे शिवसेना प्रमुख सुद्धा हेच सांगत होते की धर्म आपापल्या घरामध्ये ठेवा आणि घराच्या बाहेर देश हाच माझा धर्म म्हणून तिकडे वागा. पण तुम्ही तेही करत नाही. देश हाच माझा धर्म म्हणून जर का राहायचं असेल, वागायचं असेल, तर जसा हा वटहुकूम काढला तसा काढा ना, समान नागरिक कायद्याचा सुद्धा वटहुकूम काढा. आम्ही त्याचं स्वागत करतो. की चालणार नाही, या देशामध्ये सगळ्यांना एकच कायदा अंमलात आणावा लागेल, एकच कायदा पाळावा लागेल, म्हणून केंद्र सरकार, राज्य सरकार हा वटहुकूम काढत आहे. आणि याच्या विरुद्ध जो कोणी वागेल त्याला उंदराची शेपटी पकडून जसं फेकतात ना, तसं पकडून आम्ही फेकून देऊ, तुरुंगात टाकू किंवा बाहेर टाकू. हे काढा ना, हिंमत असेल तर बोला. इकडे निधर्मीपणा करायचं नाही, इकडे शेपट्या घालायच्या. आणि सगळं जे काही येत आहे ते आमच्याच मुळावरती येते. अरे ह्या देशामध्ये, हिंदुस्थानामध्ये कार्यालयामध्ये आमच्या देवरिकांच्या तसबिरी नसतील तर मग कोणाच्या असणार? आणि मग तसबिरी लावायच्या तरी कोणाच्या? एक जो मध्ये फोटो प्रसिद्ध झाला की गांधीजींच्या जागी नरेंद्र मोदी बसवलेत आणि चरखा सुतकताई, नाही काय सुतकताई, आणि चरख्यावरून गांधीजींना हटवलं. आणि ज्यांनी गांधीजींना हटवलं त्यांना आता उत्तर प्रदेशमध्ये हे राम म्हणण्याची वेळ आलेली आहे. हे राम, कारण कळते आता की आता काही चालत नाही आपलं, आपण हारतोय नक्की. आणि म्हणून हे राम आधीच म्हणतील, बरं राम मंदिर आत्ता बांधू म्हणतायत. काय हा सगळं भूलतापा करताय? कशासाठी हे सगळं करताय? या ज्या काही आमच्या भावना आहेत, अरे गेला कोणतरी तिकडे ऑफिसमध्ये आणि गणपती पाहिला, आणखीन महालक्ष्मी असेल, आमची जगदंबा आहे, जय भवानी जे म्हणतो आपण, त्या भवानी मातेची जर का तसबीर तिकडे समोर असेल तर कोणाच्या पोटामध्ये दुखतंय आणि कशासाठी दुखायचं? बरं, जी पारदर्शकता तुम्ही म्हणताय ना, मग हा अध्यादेश काढण्यापूर्वी आमच्या मंत्र्यांना विश्वासात घेतलं होतं, सांगितलं होतं ना. मग ही पारदर्शकता मंजूर आहे तुम्हाला? कसल्या पारदर्शकतेच्या गप्पा करताय तुम्ही? पण एक लक्षात घ्या, हे केवळ आपण सहन करतो की काय असं त्यांना वाटतं म्हणून हे चालतंय. हे असले फतवे वगैरे हे वेळेमध्ये मागे घ्या, नाही तर सुरळी करून त्याची होळी करून टाकून आम्ही. ते तामिळनाड कसं पेटले बघा. प्रथा योग्य अयोग्य कल्पना नाही, पण संपूर्ण तामिळनाड रस्त्यावरती उतरलेले आहे. आणि खेळ सुद्धा काय विचित्र आहे. जलीकट्टू म्हणजे त्या बैलांना पिसाळायचं, सोडायचं आणि मग उधळलेल्या बैलांना आवर घालायचा, वेसण घालायची. काही जणांना त्याच्यात क्रूरता दिसते, काही जणांना आणखीन काही दिसतं, पण लोक ऐकायला तयार नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन तिथली जनता पिसाळून उठलेली आहे. बैलापेक्षा जास्त पिसाळून जनता रस्त्यावरती उतरलेली आहे. आणि मग तमिळनाडची जनता जर का जलीकट्टू म्हणून उधळलेल्या बैलांना वेसण घालत असेल तर मग काय नामर्दाची अवलाद आहे का रे? मी काय नामर्दाच्या अवलादीसमोर बोलतोय? अरे हा सुद्धा जलीकट्टूच आहे. आपण सुद्धा जे करणार होते जलीकट्टूच आहे. आणि आपण सुद्धा उद्या उधळलेल्या बैलाला वेसण घालायची लक्षात ठेवा. मला तमाम शिवसैनिक रस्त्यावरती पाहिजे. जो बैल उधळून शिंग रोखून अंगावरती येतोय त्याला आवरावंच लागेल. आणि ते जर का आवरण्याची हिंमत तुमच्या मनगटामध्ये नसेल ना, तर त्या नेभळट मनगटामध्ये हा भगवा पकडू नका. आज मी एका पोट तिडकीने बोलतोय, द्वेषाने बोलतोय. आजपर्यंत असं काही नाही की 50 वर्षामध्ये शिवसेनेने कमी संकट झेललेली आहेत किंवा भोगलेली आहेत. आजपर्यंत देशामध्ये अनेक ठिकाणी
अनेक पक्षांच्या एकमेकांसोबत युत्या झालेल्या आहेत, पण मला नाही वाटत की कोणताही युतीतला पक्ष गरज असेल तोपर्यंत दुसऱ्या सोबत घेऊन त्याच्यानंतर गरज सरताच तो पक्ष खतम करायला म्हणून अंगावर आला असेल. याच्या पुढची वाटचाल कशी असेल सांगतोय मी ती सुद्धा. पण एकूण जे काय वातावरण निर्माण झालेलं आहे हे कोणी कोणावरती परिस्थिती लादते. ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक होत होती त्याही वेळेला मी तुम्हाला सांगत होतो की मी युती तोडत नाहीये, युती तोडायला आपल्याला भाग पडलं जाते आणि त्यांच्याकडनं युती तोडतायत. त्यावेळेला आपण थोडे गाफील होतो, भोळे भाबडे. आणि एक गोष्ट मला सांगा की जी काही युतीची चर्चा सगळी सुरू आहे ही चर्चा सुरू झाली का खरोखर? आपली लोक जी काही तिकडे पहिल्यांदा गेल्यानंतर पहिल्या दिवशी घाबरून परत आली. म्हटलं का? नाही 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 आम्ही नाही जाणार परत चर्चेला, आम्ही नाही जाणार चर्चेला. म्हटलं काय झालं? असे शिवसैनिकासारखे शिवसैनिक आणि असे का परत आलात? नाही म्हणे ते म्हणतात की आपल्या बोलण्यामध्ये पारदर्शकता पाहिजे, मग आम्ही नाही जाणार म्हणे. म्हटलं मग तुम्हाला काय पारदर्शकतेचं तुम्हाला काय? नाही म्हणे ती पेनची जाहिरात होती नाही काय, सब कुछ दिखता है. या असं नको म्हणे आम्ही नाही पारदर्शकता म्हणून. म्हटलं अरे तसं नाहीये, त्यांचं असं म्हणणं आहे की बोलण्यामध्ये आणि कारभारामध्ये पारदर्शकता पाहिजे, बरोबर ना रे? मग म्हटलं त्यांना सांगा की कोणतीही पारदर्शकता कारभारात आणा, आम्हाला मंजूर आहे, मी कागदावरती सही करून तो जा. पण पारदर्शकता जर का आणखीन तुम्हाला पाहिजे असेल तर पहिली पारदर्शकता महापालिकेच्या कारभारात आहे, तेवढी पारदर्शकता मला राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कारभारात आणावी लागेल. आणि ती आणत असाल तर याच्याही पुढे आम्हाला काय करायचं ते करा. आमची तयारी. आम्ही स्टँडिंग कमिटीच्या केबिनमध्ये कशाला, चव्हाट्यावरती येऊन बोलायला तयार आहोत. आणा स्थायी समितीचे जे काय ठराव असतील ते चव्हाट्यावरती आणा आणि सगळ्या जनतेसमोर उघडे करा. आम्हाला काही म्हणायचं नाही, आमची तयारी आहे त्याला. पण निदान आज जे स्टँडिंग कमिटीमध्ये होत आहे तेवढा तरी कारभार हा तुमच्या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये येऊ द्या. आपल्याला अनेकांना कल्पना असेल किंवा कल्पना नसेल, पण स्टँडिंग कमिटीमध्ये सर्व पक्षाचे सदस्य असतात, प्रेस असते हे विशेष, आणि आयुक्तही असतात. शासनाने नेमलेल्या प्रशासनाचे पदाधिकारी तिकडे असतात आणि त्यांनी मंजूर करून किंवा त्यांनी तयार केलेले प्रस्ताव त्या स्थायी समितीत येत असतात. मग तशीच पद्धत राज्य सरकारमध्ये आणा. जसा हा अध्यादेश आम्हाला कोणालाही कल्पना न देता अंधारामध्ये ठेवून, का? कारण हा विषय जर का त्यांनी तिथे काढला असता तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्याला कडाडून विरोध केला असता. आणि म्हणून तुम्ही आम्हाला अंधारात ठेवून हा अध्यादेश काढलात. मग मला कॅबिनेटमध्ये सुद्धा पारदर्शकता पाहिजे. कॅबिनेटमध्ये मंत्री असतील, अरे साधं तुम्ही राज्यमंत्र्यांना नाही घेत, कसली पारदर्शकता तुमची? घ्या राज्यमंत्र्यांना सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घ्या. विरोधी पक्ष नेत्याला सुद्धा कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घ्या, कारण त्याला सुद्धा तुम्ही कॅबिनेट दर्जा दिलेला असतो. लाल दिवा घेऊन तो फिरत असतो. घ्या विरोधी पक्षाचा एक तरी माणूस तिकडे घ्या आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये संपूर्ण प्रेसला घ्या. आणि जसं महापालिकेच्या त्या बैठकीमध्ये प्रशासकीय अधिकारी असतात तसंच त्या बैठकीमध्ये लोकायुक्तला सुद्धा बोलवा. आमची तयारी आहे, करा. हिम्मत असेल तर हा डिसिजन घ्या, पुढच्या कॅबिनेट पासून सुरुवात करा. म्हणजे मग घोटाळ्याचे आरोप होणार नाहीत. आणि मग मध्ये जे काय झालं ना, बाटा प्राइस ₹14.99, म्हणजे एवढ्यापर्यंत तुम्हाला मंजुरी आहे, त्याच्यानंतरची मंजुरी घेण्यासाठी कॅबिनेट समोर यावं लागतं, बरोबर ना? किती 3 लाख की कोटी? 3 लाख. 3 लाखाच्या आतले जे काय असतील प्रस्ताव ते तुम्ही करू शकता. 3 लाख किंवा 3 लाखाच्या वरती हे कॅबिनेटमध्ये आणावे लागतात. आणि मग एक मंत्री हुशार आहे, त्यांनी 2,99,000 काय बूट घ्यायला चाललेत बाटाचे. जोडे मिळणार आहेत ते वेगळे, तिकडे बाटा आणि बिटा काही बघणार नाही. लोक असे जोडे आणतील, त्याची किंमत बघणार नाही, तुमची किंमत ठरवतील तिकडे. पण या पारदर्शकतेच्या गोष्टी कोणाला शिकवायच्या, कोणी शिकवायच्या? पार्टी विथ डिफरन्स म्हणजे काय? सगळे जे काय गुंड आहेत ते पक्षामध्ये घेत आहेत.
मी आपल्याही लोकांना सांगितलं, अरे कसले रे तुम्ही तुम्ही पण घ्या ना जरा 2-4 गुंड येऊ दे आपल्याकडे. मला म्हणे उद्धवजी पंचायत अशी झाली की गावात आता गुंड शिल्लक नाहीये, सगळे गुंड घेतले त्यांनी म्हणे. पण मला गुंडापुंडांची गरज नाही, माझा सैनिक मर्द आहे. शिवसेनेमध्ये गुंडांना थारा नाही, इकडे मावळे आहेत. आणि गुंडांनी जरी मावळ्याचा वेश घातला तरी तो मावळा होऊ शकत नाही, तो गुंड, त्याची जात कुडी गुंडाचीच राहणार. पण गुंड एवढ्यासाठी घेत आहेत कारण सैनिकांचा मुकाबला करण्याची हिंमत नाही, मुळामध्ये तुमच्याकडे कार्यकर्तेच नाहीत. आणि मग होऊन जाऊ द्या. जर का तुम्हाला आमच्या अंगावरती सोडण्यासाठी गुंड घेतले असाल तर माझा सैनिक त्याचा मुकाबला आणि त्याचा फडशा पाडायला तयार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या सगळ्या जे काय होईल त्याच्यामध्ये पोलिसांचा वापर करायचा नाही. कारण सत्तेची मस्ती दाखवून जर का तुम्ही कारभार करणार असाल तर तो कारभार आम्ही तोडून मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. आज सुद्धा तुम्ही जे काही निधर्मी म्हणून पुढे चाललेला आहात, संपूर्ण देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं भीतीचं वातावरण, दहशतीचं वातावरण दिसतंय. जो विरोधात बोलेल तो देशद्रोही आहे. आणि मग व्यापाऱ्यांवरती असेल, कशाला आमच्या हिंदू पुजाऱ्यांवरती सुद्धा इन्कम टॅक्सच्या धाडी टाकतायत, मंदिरांवरती धाडी टाकतायत, आमच्या हिंदू व्यापाऱ्यांवरती धाडी टाकतायत. मग निधर्मी वाद जर का तुमचा एवढा फुरफुरला असेल, तुमची छाती जर का एवढी फुलली असेल तर एक तरी धाड तुम्ही दुसऱ्या धर्माच्या पुजाऱ्यावरती किंवा दुसऱ्या धर्माच्या व्यापाऱ्यावरती टाकण्याची हिंमत दाखवली आहे. धाड तुमच्यामध्ये टाकण्याची तेवढी हिंमत. पण आम्ही भोगतोय, आम्ही सोसतोय, कारण त्याच्या विरोधात जो बोलेल तो देशद्रोही. मला मुंबई महापालिकेची चिंता नाही. मुंबई आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणारच. ठाणे, नाशिक, पुणे सगळं जिंकणार. कारण आम्ही कामं करून मतं मागतो आहोत, हवेवरती मतं मागत नाही, थापा मारून आम्ही मतं मागत नाही. हा जो शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे तो वेळ प्रसंगी जीवाची बाजी लावून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुंबईसाठी धावत असतो. हेच ते ठिकाण आहे. किती वेळा सांगायचं. जेवढा अभिमान महाराष्ट्राचा आम्हाला आहे, मराठीचा आहे, मुंबईचा आहे, का त्यावेळेला 50 वर्ष झाली महाराष्ट्राला इतर पक्षांनी असे भव्य दिव्य कार्यक्रम का नाही केले? याच ठिकाणी शिवसेनेने रक्तदान शिबिर केलं आणि आज देखील राजकीय पक्षाचा तो रेकॉर्ड, विश्व विक्रम कोणीही तोडू शकलेला नाही. नवे कोणाच्या रक्तातच ते नाहीये, कोणाच्या रक्तात नाहीये. हा शिवसैनिक उगाच मुंबईवरती आम्ही आमचा हक्क नाही सांगत आणि मुंबईकर आम्हाला आशीर्वाद नाही देत. आम्ही वेळ प्रसंगी रक्तदान सुद्धा करतो आणि तशीच वेळ आली तर रक्त सांडून आमच्या मुंबईचं आम्ही रक्षण सुद्धा करतो. म्हणून रक्ताचं नातं आमच्या मुंबईचं आमचं निर्माण झालेलं आहे. सांगा ना, कोणत्याही पक्षाने मला सांगावं. बॉम्बस्फोट होऊ दे, पूर येऊ देत, किती किती या सगळ्या घटनांचा उल्लेख करायचा. प्रत्येक वेळेला आपण ते 26 नोव्हेंबर, 25 जुलै, 26 जुलै या सगळ्या आठवणी काढतो. मला स्वतःला आठवतंय, कदाचित तो इकडे आलेला सुद्धा असेल, ज्या वेळेला मुंबई पुरामध्ये बुडालेली होती. कोणालाही कल्पना नव्हती. अकस्मात ढगफुटी झाली, पूर आला, कित्येक लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. आणि त्याच्यानंतर भीती अशी झाली की आता रोगराईची लाट येते की काय. शिवसेनेने दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मेडिकल कॅम्प सुरू केले आणि मग मी त्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा जात होतो, पार्ल्याला ते एका हॉस्पिटलमध्ये एक तरुण, मला माहिती नव्हतं कोण आहे, सैनिक आहे का कोण आहे, कोणी असं काही लेबल लावून नाही बसत, शेवटच्या घटकामधून होता, व्हेंटिलेटरवरती होता. आणि त्याच्या बाजूला मी जेव्हा गेलो, मी डॉक्टरना विचारलं, डॉक्टर याला काय झालंय, तरुण पोरगा आहे, काय झालं याला? ते म्हणाले, साहेब याला लेप्टो झालेला आहे आणि आता हा सांगतात नाही बरे कधी जाईल, कारण आता परत वाचणं शक्य नाही. ज्या स्टेजला तो रोग त्याचा गेलेला आहे, लेप्टो, तो त्यातनं आता बाहेर पडणं मुश्किल आहे. म्हणतो काय करायचं, सुन्न झालं, कारण तरुण दिसतोय. काय नाही, मी त्याला जरासं असं केलं, म्हटलं काय नाही, हा
होईल, बरा होईल म्हणे. डॉक्टर तुम्ही आशा सोडू नका म्हटलं. आणि मी निघालो तिकडनं. 2 दिवसांनी अनिल परबचा फोन आला. मला म्हणाले, उद्धवजी तुम्ही त्याला भेटून गेलात आणि आता तो सुधारायला लागला. महिनाभरानंतर मी सामनामध्ये बसलो होतो. एक तरुण जोडपं आलं आणि 2 छोटी छोटी मुलं घेऊन आला. मला म्हणाले, साहेब ओळखलं का? म्हटलं नाही. म्हणे मी सिरियस होतो तेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये येऊन गेलात. मला लेप्टो झाला होता. डॉक्टरने आशा सोडली होती आणि तुम्ही मला येऊन आशीर्वाद देऊन गेला. अरे बाबा म्हटलं, बाबा आशीर्वाद देणं एवढा मी काही मोठा नाहीये. मी मनापासून तुझ्यासाठी प्रार्थना केली. म्हटलं बस, तुला मी शिवसैनिक आहे. मला वाटतं तो सुद्धा गटप्रमुख होता. ओळखण्याचा प्रश्न नव्हता, कारण मी जेव्हा त्याला पाहिला तेव्हा तोंडावरती व्हेंटिलेटर होता. ओळखणार कसा? आणि त्याने परिचय करून दिला. ही माझी पत्नी आणि ही 2 माझी मुलं. अक्षरशः अंगावरती काटा आला. त्याला म्हटलं, अरे तुला हे झालं कसं? म्हणजे काय करणार, पाणी असं घुसायला लागलं. लोक बुडताना मी पाहू शकत नव्हतो. मी त्या पाण्यात उडी मारली आणि तोंडातनं पाणी गेलं माझ्या पोटामध्ये. झालं लेप्टो म्हणे. त्याच्यानंतर गेल्या वर्षी तो वळूंज बांद्रा वेस्टचा शिवसेनेचा गटप्रमुख मला वाटतं ऑफिसमध्ये चालला होता किंवा ऑफिसमधून घरी येत होता. 3 मुली समुद्रात बुडताना बघितल्या. त्यांनी बेधडक उडी मारली. 2घींना वाचवली. शेवटचीला वाचवताना तोही गेला आणि तीही गेली. त्याच्या घरी गेलो. तरुण कुटुंब, लहान मुलगी, घरदार उजाडलं. त्याच्यानंतर तो जो अतिरेकी हल्ला झाला होता, कमांडोजने सगळं तो परिसर वेढून टाकला होता. कुठली ती ताज ओबेरानंतर आणखीन एक ती कुठली बिल्डिंग होती ना तिकडे, ते घडल्यानंतर नरिमन हाऊस, वेढा देऊन बसले होते सैनिक. आणि मग ते आपण बघितलं हेलिकॉप्टर म्हणून कसे कमांडोज आले आणि काय त्यांनी थरारक कारवाई केली. तिथे सुद्धा अतिरेक्यांच्या गोळीबारामध्ये एक सैनिक ठार झालेला आहे. कारण जे कमांडोज बाहेर बसले होते, ड्युटीवरती होते, त्यांच्याबरोबर जाऊन सेल्फी नाही काढत बसला तो. त्यांना पाणी पाहिजे का? दादा तू एवढ्या वेळ इकडे जागतोयस, तुला चहा पाहिजे का? हे विचारण्याचं काम दुसऱ्या कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही, माझा शिवसैनिक करत होता. असा मला एका तरी पक्षाने त्यांचा कार्यकर्ता दाखवावा की जो मुंबईकरांसाठी स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता, स्वतःच्या कुटुंबाचं किंबहुना कुटुंबाकडे दुर्लक्ष हा विचार न करता बेधडक उडी मारतोय आणि मुंबईकरांसाठी वेळ प्रसंगी प्राणसुद्धा देतोय. हे एक तरी पक्षाने करून दाखवले मला सांगा. मला वाटतं मागे देसाई साहेब तुम्हीच सांगितलं होतं, रेल्वे अपघातामध्ये, रेल्वे अपघात झाल्यानंतर जे काही तिकडे अपघातग्रस्त असतात, आपले सैनिक सुसाटासारखे जातात आणि पटपट 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 जे कोणी अपघातग्रस्त असतात त्यांना उचलून बाहेर आणतात, रुग्णवाहिकेत ठेवतात आणि ती रुग्णवाहिका त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. आणि अशाच एका रेल्वे अपघातामध्ये एक जण जखमी झालेला बोलत होता. सैनिक सुसाटासारखे घुसले, त्याला एकेकाला काढत होते, त्याला घेऊन उचलून खांद्यावर टाकला आणि नेमका तो त्या शिवसैनिकाला ओळखत होता आणि तो त्याला सांगत होता, भाई भाई तुम्ही मला ओळखलं का? भाई मला ओळखलं का? मी अमुक अमुक. तर अरे जाऊ दे भाई, बी नंतर मला अजून लोक आत अडकलेत, त्यांना बाहेर काढायचंय, तू पहिला तर हॉस्पिटलमध्ये जा. तो नाही भाई जरा 1 मिनिट थांबा, भाई 1 मिनिट थांबा. त्याला अरे जाऊ दे रे, तू मला काय ओळख बिळख काय सांगू नको, नंतर बघू, मी येतो तुला भेटायला. तुला तसं नाही भाई, माझा हात त्या बाकड्याखाली पडलेला आहे, तेवढा कृपा घ्या. काय करायचं या सगळ्या गोष्टीला? कशासाठी तुम्ही शिवसेनेच्या मुळावरती येत आहे? 92-93 साली जर का शिवसेना नसती तरी मुंबई शिल्लक राहिली असती? आज जी मुंबई तुम्ही गिळायला निघालेला आहात ती मुंबई शिल्लक राहिली असती? अनेकांना शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसेनेने वाचवलेले आहे. अनेक व्यक्तींना त्यावेळेला जर का शिवसेना प्रमुख त्यांच्या मागे उभे राहिले नसते तर कचऱ्याच्या डब्यात गेले असते, आज त्यांचं नामो निशाण दिसलं नसतं. ते सुद्धा शिवसेनेवरती चालून येत आहेत. ह्याचं दुःख आणि याचा संताप सुद्धा मला येतोय. तुमच्या मनात संताप येतोय की नाही? आणि मग चर्चा सुरू झाली. पहिली बैठक पारदर्शकतेवरती गेली. दुसऱ्या बैठकीमध्ये 114 जागा. हा शिवसेनेचा अपमान नाही? हा जो काही इकडे शिवसैनिक बसलेला आहे आणि त्याच्या या सगळ्या त्यागाचं
आणि मेहनतीचं मी वर्णन केल्यानंतर शिवसेनेकडे 114 जागा मागता. आणि मग असं नेमकं काय झालं होतं, असं आम्ही काय पाप केलेलं आहे? 97 सालापासून आपली युती आहे. 97 साली 2002, 2007, 2012 कोणाची हवा होती मला सांगा? कोणाची हवा होती? 2012 साली सुद्धा महापालिकेची निवडणूक लढवताना आपण आपल्या केलेल्या कामानिशी लोकांसमोर गेलो होतो, करून दाखवलं. सगळेजण हवा गोल होती सगळ्यांची, कोणी लोकांसमोर जायला तयार नव्हतं. दोन्ही काँग्रेसची युती झाली होती आणि युती झाल्यानंतर आपलं कसं होणार या विवंचनेत तुम्ही होतात. तेव्हा तुम्हाला सुद्धा बुडत्याला आम्ही केलेल्या कामाने वाचवलं होतं हे देखील विसरलात. मग कोणाची हवा नव्हती? 97 साली शिवसेनेचे 103 आलेले, त्याच्यानंतर 97 आलेले, त्याच्यानंतर असेच सगळे आलेले. पण दर 5 वर्षांनी शिवसेनेचं काय होणार? मुंबईवरती झेंडा कोणाचा फडकणार? शिवसैनिक मरमर मरतो, शिवसैनिक राब राब राबतो आणि मुंबई जिंकतो. जिंकल्यानंतर सगळे नगरसेवक वचननाम्याचं पालन करतात, वचननामा अंमलात आणतात आणि मग पुन्हा आम्ही करून दाखवले म्हणून जात असताना कशासाठी मी तुम्हाला जास्त जागा देऊ? आम्ही केलेल्या कामावरती जागा मागतो आहोत, हवेवरती जागा मागत नाही. आम्ही कष्टावरती जागा मागतो आहोत, थापांवरती जागा मागत नाही आहोत. काहीतरी विचार करा. बरं झालं ना, किती खा. देशाचं पंतप्रधानपद तुमच्याकडे आहे, राज्याचं मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे आहे. आम्ही कधी खळखळ केली? आम्ही कधी उपमुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून सांगितलं? आम्ही कधी आम्हाला चांगले पोर्टफोलिओ पाहिजेत म्हणून सांगितलं? नाही. अत्यंत प्रामाणिकपणाने आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे सरकार चालावं म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्या पक्षांतर्गत विरोधकांपासून सुद्धा आम्ही तुम्हाला वाचवतो आहोत. पण पंतप्रधान पदही पाहिजे, मुख्यमंत्री पदही पाहिजे. माझ्या घरामध्ये घुसून तुम्ही माझ्यावरती आता मुळावरती येत असाल तर मी काय तुमची पंचायती करू? हे असा नेबळटपणा मला नाही शिवसेना प्रमुखांनी शिकवला. आणि जर तुम्ही तसा नेबळटपणा करणार असाल तर मला या जबाबदारीतून मुक्त करा. मी मुक्त होतोय. जा तुम्ही युती करा आणि काही करा. आणि ही बोलणी इकडे थांबल्यानंतर आता वरिष्ठ निर्णय घेतील. वरिष्ठ म्हणजे कोण? काय ढगाकडे बघत बसू? ढगाला लागली कळ, कधी गळ काय कळतच नाही. कळणार कसं आम्हाला? त्याला कळ नाही लागली तरी कळलं पाहिजे ना आम्हाला. पण वरिष्ठ, अजून वरिष्ठ म्हणजे कोण मला कळलेलं नाही. मला कोणाचा फोन आलेला नाही. आणि मला वाटतं आज अनिल तुला निरोप आलेला आहे की आता ठीक आहे, आता म्हणजे काय, आता तसं काय नाही, आपण बघू, झालं तर कुठे युती जमेल. नाही, मी असं म्हणतो की गेली 50 वर्ष शिवसेनेला 50 वर्ष झाली, त्यातली 25 वर्ष आमची युतीमध्ये सडली. देशासाठी, हिंदुत्वासाठी आम्ही तुमचा उदो उदो करत बसलो. आम्ही मुंबईमध्ये सुद्धा जे काही अमराठी विभाग असतील ते तुमच्यासाठी सोडले, हिंदू मतांमध्ये फाटाफूट नको म्हणून. राज्याच्या बाहेर आमच्या तगड्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवायला मज्जाव केला, हिंदू मतांमध्ये फाटाफूट नको म्हणून. एक हिंदुत्वाचं वेड जे आजही आम्हाला, आम्ही सत्तेचे लोभी नाहीत, सत्तेचे लालची नाहीत. आमचं जे कर्तव्य आहे, शिवसेना ही इथल्या भूमिपुत्रांसाठी आणि हिंदुत्वासाठी आणि या देशासाठी जन्माला आलेली आहे, सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. त्याच्यासाठी आमचा जन्म झालेला नाही. अरे असेल नशिबात सत्ता तर देईल माझा शिवराय, देईल माझी भवानी आणि देतील माझे बाळासाहेब, देतील माझा शिवसैनिक. पण मी माझ्या स्वप्नासाठी कोणासमोर झुकणार नाही, कोणासमोर वाकणार नाही. आणि जर कोणी माझ्या शिवसैनिकाला आणि शिवसेनेला कमी लेखत असेल तर त्याला जागेवरती मी शिल्लक ठेवणार नाही.
मला कल्पना आहे की 25 वर्ष आमची सडल्यानंतर आज मी आपल्या शिवसेनेच्या नवीन वाटचालीची घोषणा करतोय. सोबत देणार आहात? माझी तयारी निखाऱ्यावरती चालण्याची आहे. तुमची तयारी आहे? मला माझ्या सोबत निखाऱ्यावरनं चालणारे सैनिक पाहिजेत. असतं इथले निखारे नको आहेत. मला माझ्या सोबत अन्यायावरती वार करणारे सैनिक पाहिजेत. पाठीत वार करणारे सैनिक नको आहेत. आणि जर मी निर्णय घेतल्यानंतर माझ्या शिवसेनेमध्ये एक सुद्धा सैनिक बंडखोर माझ्या अंगावरती येता कामा नये. तुम्ही मला फक्त वज्रमुठ द्या. दात पाडायचं काम मी करून दाखवतो. आणि मला खुमखुमी आलेलं नाहीये. पण हे तेज जे आहे, हे तेज, हे शिवसेना प्रमुखांचं हे तेज शिवरायाचं आहे. हे तेज हे तेज माझ्या भवानीचं आहे. आणि हे तेज माझ्या मराठीचं आणि माझ्या हिंदुत्वाचं आहे. हे तेज असं लिहितं नाहीये. आणि तुम्ही मला जर का वचन देत असाल तर आज मी निर्णय घेतोय. आता याच्या पुढे भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रावरती भगवा फडकवेल. आता याच्या पुढे मी युतीसाठी कोणाही दारामध्ये कटोरा घेऊन जाणार नाही. जे काही असेल ते माझं भगव्याचं, माझ्या शिवसैनिकाचं आणि माझ्या शिवसेना प्रमुखांचं असेल, एकट्याचं असेल. मला कोणाच्या भिकेवरती मी राहणार नाही. मग याची पहिली तयारी, ज्या महापालिका आहेत, ज्या जिल्हा परिषदा आहेत, तिथे कुठेही मी युती करणार नाही. माझा शिवसैनिक स्वतःच्या हट्टापायी, स्वतःच्या वेडापायी आणि स्वतःच्या महत्वाकांक्षापायी कुठेही माझ्या आई समान शिवसेनेशी गद्दारी करणार नाही. तिच्या खुशीवरती वार करणार नाही. बस आता याच्या पुढे लढाई सुरू झालेली आहे. मला आता वेळ नाही. मला थांबता येणार नाही. मला आता एकच स्वप्न आहे. मला एकच ध्यास आहे. आणि हीच माझी संधी आहे. करेन तर मी आत्ताच. आणि ते केल्याशिवाय मी राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.